सतीशजी सुत्री या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हजर आहेत, म्हणून त्यांचंही आम्ही या सर्वांच्या वतीने जाहीर स्वागत करतो। त्याचप्रमाणे अमित पाटील आहेत, त्याचप्रमाणे 10 जानेवारी 2026 रोजी माझा साई जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। त्याबद्दल मी सदर संस्थेचा आभारी आहे आणि असंच याच्या निवड करण्यामध्ये माझ्या संसारे सरांचा हातभार लावला त्यांनी, म्हणून आणि मी बँकेमध्ये असताना शेतकरी मंडळ काढून लोकांचे बरेचसे कामं केल्यामुळं मला हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि शेतकरी मंडळामुळं मी शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी कर्ज दिले, मुलींच्या लग्नाला कर्ज दिले, शेतात बंगले बांधायला लोकांना कर्ज दिले, काही गरजू शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती खरेदी करण्यासाठी कर्ज दिले आणि ह्या सर्व कामाचा मला उपयोग झाला। आणि बँकेने मी माझी शाखा नाशिकची शाखा शेती कर्जामध्ये चेअरमनने माझा सल्ला विचारल्यावरून भारतात पहिली आली आणि त्याचा पण मला फायदा झाला। माझी शाखा तिथं पहिली आली। नंतर मी कोपरगावला असताना HDFC लाईफमध्ये माझी शाखा भारतात पहिली आली। त्या ठिकाणी मला 1 लाख रुपये बक्षीस मिळून थायलंडची ट्रीप मिळाली आणि केवळ बँकेच्या सहकार्यामुळं माझ्याकडून 10 देशाचा दौरा मला करता आला, म्हणून मी बँकेचा फार आभारी आहे। आणि बँकेच्या बाबतीमध्ये माझे एक मित्र नेहमी म्हणत असतात, बडोदा बँक इज आवर ब्रेड अँड बटर। आणि त्यांनी मला सल्ला दिल्यावरून मी पेन्शन घेतलं, कारण त्यांचा शब्द होता की पेन्शन घ्या आणि टेन्शन घालवा। त्यांचा मी शब्द ऐकला आणि त्यांनी मला 25 वर्ष संघटनेमध्ये बिनविरोध निवडून आणलं। त्याच्याबद्दल पण मला फार अभिमान वाटतो माझ्या मित्रांचा, बँकेच्या स्टाफचा। आणि ज्या स्टाफच्या सहकार्याने मी बँकेचं काम एवढं केलं त्यामुळं आणि शेतकरी मंडळाच्या सहकार्यामुळं मला लोकांचे सगळं कोण थकबाकीदार आहे, कोण कष्टाळू आहे, कोण डिपॉझिट देणारा आहे, कोण चांगला आहे याच्याबद्दल माहिती मिळाल्यामुळं मी बँकेचं काम त्याप्रमाणे केलं शेतकरी मंडळाच्या सल्ल्यानं आणि त्याचा मला फार फायदा झाला। याच्याबद्दल मला फार अभिमान वाटतो। तसेच मी कॉलेजमध्ये असतानासुद्धा आमच्या कॉलेजमध्ये बिनविरोध धुळ्याला आणि पुण्याला बिनविरोध निवडून आलो। त्याचप्रमाणे मला आम्ही 6 प्रोफेसरांच्या मुलामुलींना फ्री शिकवल्यामुळं त्या सरांनी मला योग्य सल्ला दिला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी विषय निवडला आणि माझा MSc पण नंबर आला, BSc फर्स्ट क्लास आला, MSc फर्स्ट क्लास आला। आणि मला त्या ठिकाणी माझ्या सरांनी पार्ट टाईम जॉब पण दिला, हाताने स्वयंपाक करण्याची परवानगी दिली, लायब्ररीमध्ये पार्ट टाईम जॉब केला आणि त्यामुळं मला MSc करता आले। माझे आईवडील लहानपणी, आई 5 वर्षाचा असताना वारली, वडील 18 वर्षाचा असताना वारल्यामुळं मला कोणीच नव्हतं, म्हणून मला समाज हेच माझे पालक झाले। चंद्रकांत पाटलांनी माझ्या पूर्ण शिक्षणासाठी मला 6 वर्षाला कर्ज उपलब्ध करून दिलं आणि मी सभासद नसतानासुद्धा पद्मश्रीला समजावून सांगून सभासदाला जामीनदार घेऊन मला 6 वर्षाला 6,000 रुपये कर्ज दिलं। माझं 72 साली PSIचे सिलेक्शन झालेलं असताना चंद्रकांत दादांनी मला PSI म्हणून जाऊन दिलं नाही, 2 नंबर नोकरी करायची नाही। माझ्या शेतकऱ्यासाठी BSc ॲग्री कर, MSc ॲग्री कर आणि त्यांच्यासाठी जास्त उत्पन्न देणारी जात शोधून काढ, याप्रमाणे मला त्यांनी सल्ला दिला आणि त्याप्रमाणे मी BSc ॲग्री झालो। BSc ॲग्री झाल्यानंतर मी नोकरी मागत होतो चंद्रकांत दादाकडं, तर ते म्हणे नाही MSc ॲग्री कर, PhD कर आणि माझ्या शेतकऱ्याला जास्त उत्पन्न देणारी जात शोधून काढ। याप्रमाणे मला दादांच्यामुळं माझं शिक्षण झालं आणि म्हणून माझा आणि त्यांचा काही तसा डायरेक्ट संबंध नसतानासुद्धा त्यांनी मला शिक्षणासाठी मदत केली। याच्याबद्दल मला फार गर्व वाटतो आणि असेच जर समाजसेवक असतील लोक तर समाजाचा निश्चितपणे त्याच्यामध्ये फायदा होईल अशी माझी ठाम भूमिका आहे। आणि म्हणून माझ्या सत्कार निरोप समारंभाच्या प्रसंगी सगळ्या पक्षाचे म्हणजे शेतकरी मंडळाने सर्व पक्षाचे लोक, काळे, कोले, विखे, रोहमारे, परजणे हे सगळ्या पक्षाचे लोक बोलून वर्गणी गोळा करून माझा त्यांनी सत्कार सोहळा केला रिटायरमेंटचा आणि तेही मंगल कार्यालय भाड्याने घेऊन वर्गणी गोळा करून माझा रिटायरमेंटचा सत्कार केला। त्या म्हणजे मुख्य पाहुण्यांनी प्रश्न विचारले, चौधरींनी तुमच्यासाठी काय केलं म्हणून तुम्ही एवढा कार्यक्रम करता? तर त्या लोकांनी सांगितलं त्यांनी काय केलं ते कुणीच नाही केलं, इतकं त्यांनी आमच्यासाठी केलं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी करतोय असं त्यांचे समाधान करून गेस्ट यायला तयार नसतानासुद्धा ते म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम का करता? तर त्या आमच्या मंडळाने त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी सांगितलं चौधरी साहेब म्हणे तुम्ही आले तर सत्कार घेईल, नाही तर घेणार नाही। आणि अशा प्रकारे माझा सत्कार चांगला झाला आणि मला
बँकेतही चांगला सन्मान मिळाला. चेअरमननी 2-3 वेळाला माझा सल्ला घेतला. आपली बँक ऑफ बरोडा ही महाराष्ट्रीयन माणसाने स्थापन केलेली 1908 साली सर्वात जुनी बँक असतानासुद्धा लोक आपले नगर जिल्ह्यातले लोक जे सुशिक्षित होते ते ही गुजरात्यांची बँक म्हणायची. परंतु वास्तविक ही 69 साली जेव्हा राष्ट्रीयकरण झालं तेव्हा ही राष्ट्रीयकृत बँक झाली. राष्ट्रीयकृत बँक ही कुठल्या स्टेटची नसते आणि म्हणून मी त्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवला की ही बँक राष्ट्रीयकृत आहे, त्यामुळे सरकारी बँक आहे, ही कुठल्या एखाद्या राज्याची नाही आहे. आणि तसेच आपल्या मराठी माणसाने स्थापन केलेली गुजरातमध्ये सयाजीराव गायकवाड यांनी सर्वात जुनी बँक स्थापन केली आणि जगाच्या पाठीवर सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत जेवढे देश लागतात त्या प्रत्येक देशामध्ये बँक ऑफ बरोडाची शाखा आहे. आणि आता ह्या वर्षीसुद्धा बँकेचा सगळ्या बँकांमध्ये पहिला नंबर आला. याच्याबद्दल पण मला समाधान वाटतं आणि म्हणून मी बँकेचं नेहमी नाव घेतो. ज्या बँकेमुळं मला एवढं हे मिळालं त्याच्याबद्दल मी बँकेचा फार आभारी आहे.